मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांनीच उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। साम टीव्हीने जलजीवन योजनेच्या घोटाळ्याचा भांडाफोड केलाय। त्या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनीच घोटाळ्याची माहिती नसल्याचं दिसून आलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जलजीवन योजना जी मराठवाड्यासाठी दुष्काळमुक्त करण्यासाठी आणली होती, त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं एक अहवाल आलाय का या संदर्भातला साम तर काम निकृष्ट दर्जाची तुमच्याकडे काही आहे का, असं आहे का काही? साम टीव्हीने रिपोर्ट केला, यामध्ये निकृष्ट दर्जाची काम तासाची चर्चा लावून आपण हे काय 2 मिनिटावर चौकशी याबाबत काही तपास करणार का? चौकशीचे आदेश मला यादी द्या, कुठे असा प्रॉब्लेम असेल तर मी त्याची चौकशी करेल। ठीक आहे, अनेक ठिकाणी पाईप फक्त टाकण्यात आले। दे ना, असं नाही चालत ना राजा। ती मराठवाडा छोटासा आहे का? कुठल्या स्पेसिफिक तक्रारी आहे त्या जर दिल्या तर मी त्याची चौकशी लावेल। याचा आडलेला सारखा विचार काही या ठिकाणी ज्या पद्धतीचं मराठवाड्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये जो घोटाळा झालेला आहे, ज्या पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत, त्याबाबतची माहिती आम्हाला द्या आणि त्याबाबत आम्ही चौकशी करू, अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर हे मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।